नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रमा आपली बॅग भरत असते आणि ती सर्वन क्वार्टरमध्ये राहण्यासाठी 1 महिन्यासाठी जाणार असते, कारण पार्वती आजीने तिला शिक्षा दिलेली असते. अक्षय म्हणत असते की नाही, त्या आजीच्या बोलण्यामध्ये थोडेसुद्धा तथ्य नाही, त्यामुळे तू तिच्या बोलण्याचा विचार करू नको आणि तू प्लीज तिकडे जाऊ नको. रमा म्हणत असते की आओ, तुम्ही कायम मला पाठीशी घालत असतात आणि अशाने आपल्या घराचे 2 तुकडे होतील. तेव्हा अक्षय म्हणतो की त्याचं काहीही नाही आणि तू जर घरात असेल तरच आपलं घर सुरक्षित असते. रमा म्हणते की आओ, 1 महिन्याचा तर प्रश्न आहे, मी अशी जाईन आणि 1 महिना असा निघून जाईल. तेव्हा अक्षय म्हणतो की माझी बायको तिकडे सर्व्हर क्वार्टरमध्ये राहणार असेल ते मला चालणार नाही. रमा म्हणत असते की नाही आओ, कसं समजावू मग मी तुम्हाला. अक्षय म्हणतो की मला काही समजावू नको, ती बॅग आतमध्ये ठेवून दे. तेवढं तिथे सीमा येते आणि सीमा ते सर्व बॅग आणि ते बघून रमाला विचारते की रमे, हे सर्व काय आहे. अक्षय म्हणतो की तूच आता समजव, आजीने जी शिक्षा दिली तिला ती भोगायची. सीमा विचारते की रमा, तू खरंच तिकडे चालली का. तर रमा म्हणते की आई, दिवस कसे जातील हे सांगता सुद्धा येणार नाही आणि तुम्ही जर मला इकडून आवाज दिला तर तिकडे मला तो ऐकूसुद्धा येईल आणि मी तिकडून तुम्हाला आवाजसुद्धा परत देईल. सीमा म्हणते की रमा, तू जे काही करतेस ना ते मला अजिबात पटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याशिवाय मी खरंच राहू शकत नाही, कारण तुझी मला खूप सवय झाली. एक साधा चहा जरी घ्यायचा असेल आणि तो रमाच्या हातचा नसेल तरीसुद्धा तो मला गोड लागत नाही. रमा म्हणते की आई, मग तुम्ही तिकडे या चहा घेण्यासाठी. अक्षय म्हणतो की हिला आता काय करावे, कसे समजावे तेच कळत नाही. तर सीमा म्हणते की रमा, आता हे सर्व बाजूला राहून दे, मला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर तुझ्याबरोबर बोलायचे. आणि सीमा अक्षयला म्हणते की अक्षय प्लीज, मला रमाबरोबर बोलायचे, तू प्लीज बाहेर जातोस का. अक्षय म्हणतो की अगं आई, तू मला का बाहेर काढतेस, तू प्लीज हिला समजावं आणि हिला कुठे जाऊन देऊ नको. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय, थोडंसं प्रायव्हेट बोलायचे, त्यामुळे मी तिलासुद्धा समजून सांगते, ती कुठे जाणार नाही. तर अक्षय बाहेर निघून जातो. त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या जो काही माणूस असतो त्याला सांगत असतो की तू त्या मुलाला अजूनपर्यंत पकडले नाही का. तर तो माणूस सांगत असतो की त्या नैनाने त्या मुलाचे नाव शाळेतूनच कायमचे काढून टाकले. तर ते ऐकून शशिकांत मात्र खूप वैतागतो आणि म्हणत असतो की नैना, आता बघ मी तुझी कशी दैना करतो ते. त्यानंतर इकडे सीमा सांगत असते की नैना आणि तिच्या मुलाची व्यवस्था मी देहरादूनला केली, तिलासुद्धा तेथे जॉब मिळाला आणि त्या मुलाची सुद्धा तेथे ॲडमिशन त्या शाळेमध्ये केली. तर रमा म्हणते की आई, पण खूप लांब आहे आणि काही प्रॉब्लेम जर झाला तर आपल्याला लवकर जाता येणार नाही. सीमा म्हणते की अगं, तूच तर म्हणली होती की जर नैना लांब गेली तर शशिकांत मुकादमला शोधता येणार नाही. आणि एका दृष्टीने तर बरेच झाले की नैना लांब असेल म्हणजे त्या शशिकांत मुकदमला ती सापडणार तरी नाही. आणि त्या नैनाला माझ्यामुळे अगोदरच खूप त्रास झाला, त्यामुळे बरं झालं ती एका दृष्टीने तिकडे गेली. तेव्हा रमा ही सीमाला म्हणत असते की आई, खरंच मला खूप आनंद वाटतो की मला तुमच्यासारखी सासू मिळाली, खरंच मी खूप भाग्यवान आहे. आपल्याच नवऱ्याच्या गर्लफ्रेंडसाठी कोणी इतकं करत नाही, तुमच्यासारख्या बायका या जगात खरंच खूप कमी आहेत, म्हणून जगात तुम्ही खरंच खूप भारी आहात. सीमा म्हणते की अगं रमा, पण एक गोष्ट, नैनाला जाण्या अगोदर आपल्याला भेटायचं. रमा म्हणते की अहो, कुणी जर बघितले तर काय करणार. सीमा म्हणते की मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती नाहीच म्हणते आणि भेटायचंच म्हणते. तेव्हा मात्र अक्षय आतमध्ये येतो आणि सासू सुनेचं बोलणं झालं असेल तर सांगा, मला बाहेर काढून दिले. सीमा म्हणत असते की अरे अक्षय, तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तू आहेस म्हणून आम्ही दोघी आहोत. अक्षय म्हणतो की म्हणूनच तुम्ही मला बाहेर जाण्यासाठी सांगितले का. रमा म्हणते की आहो आई, यांना ते तारा सांगत होती की आमच्या शाळेमध्ये शिकवतात काही फोमो की काय. तेव्हा अक्षय म्हणतो की फोमो का. तर रमा म्हणते की हो, मी जाणार म्हणून यांना एकटे एकटे वाटायला लागले तेच ते. तेवढ्यात पार्वती आजी येते आणि पार्वती आजी रमाला म्हणत असते की काय ग रमा, झाले की नाही आवरासावर आणि जाणार की नाही. येथेच कायमचे थांबायचा विचार आहे. अक्षय म्हणतो की आजी बाद झाले आता, काय चालले तुझे हे सर्व. रमा अक्षयला शांत करते. रमा म्हणते की आई आजी, मी बॅगच भरत होते आणि मी तिकडे राहण्यासाठी नक्की जाणार. अक्षय म्हणतो की आई आजी प्लीज हे सर्व थांबव, काय चालले हे सर्व. तेव्हा आजी म्हणत असते की शिक्षा ती शिक्षा.
रमा आपली बॅग घेते आणि ती बाहेर निघून येत असते. अक्षय तिच्या मागे येण्याचा प्रयत्न करत असतो तर आई आजी मध्ये हात आडवा घालते. त्यानंतर रमा बाहेर येते आणि जान्हवीबरोबर बोलत असते. तेवढ्यात सीमा येते आणि रमा काय चालली तुझे हे, आणि तू तिकडे गेल्यानंतर तुझी काळजी घे, असं सर्व ती काळजीपोटी तिला सांगत असते. शशिकांत म्हणतो की रमा, सीमा काय चालले तुला तर असे वाटते की तुझी लेकच सासरी नांदण्यासाठी चालली आणि काय फालतूगिरी आहे ही तुमची. सीमा म्हणते की हो, मला खरंच काळजी वाटते आणि दुःखसुद्धा होते की मला असे वाटते की माझी लेकच सासरी चालली. रमा खुश होऊन म्हणते की आई, तुम्ही इतकी काळजी करू नका, मी अशी गेले आणि अशी आले, असे पार्वती आजीकडे बघत म्हणत असते. पार्वती आजी आणि रेवा मात्र खूपच खुश झालेले असतात. तेवढ्यात अक्षय सुद्धा आपली बॅग भरून रमाबरोबर जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि रमा, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो, आपण असे जाऊ आणि आपली शिक्षा भोगून परत येऊ. अक्षय म्हणतो की चल रमा, आपण जोडीने जाऊ आणि तुझी शिक्षा भोगून येऊ. तर शशिकांत पार्वती आजीला हळूच म्हणतो की अगं, हे काय हनीमूनसाठी चाललेत का, आणि तुझ्या शिक्षेची हे मस्करी करतात, प्लीज तू अक्षयला थांबव. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय, एक पाऊल जरी तू पुढे टाकले तर बघ मग. अक्षय विचारतो की आजी काय झाले, शिक्षा कॅन्सल झाली का. तर लगेच पार्वती आजी म्हणते की शिक्षा रमाला झालेली आहे, तुला नाही. तर अक्षय म्हणत असतो की रमा आणि अक्षय वेगवेगळे नाहीत, जशी रमाला शिक्षा झाली ती शिक्षा मी सुद्धा भोगणार, कारण रमा आणि अक्षय हे एकच आहे. जिथे रमा तिथे अक्षय. अक्षय रमाला चल म्हणतो तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की बघितले का, ताटाखालचं मांजर चालले. तेव्हा लगेच पार्वती आजी चिडते आणि म्हणते, मला माहित होते की ह्या रमाने त्या अक्षयला असेच शिकून ठेवले आणि आपल्या मुठीत करून ठेवले अक्षयला तिने कायमचे, आणि तिकडे दोघं राहण्यासाठी गेले तर तुम्हाला मजाच होईल, कारण रोज तू रमाला घेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी जाशील. तर शशिकांत म्हणतो की तिकडे हॉटेलमध्ये रूमसुद्धा बुक करायला हो घाबरणार नाही. तर लगेच अक्षयला राग येतो आणि अक्षय शशिकांतला म्हणत असतो की आम्हाला तुमच्यासारखे वागणे नाही जमत, असे धंदे करायला तुम्हाला जमतात, त्यामुळे तुम्ही नाही मध्ये बोलले तर चांगले होईल. तर लगेच पार्वती आजी म्हणते की का तू मध्ये बोलणार नाही, तो माझा मुलगा आहे आणि त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त तो भोगून आलाय. तर शशिकांत म्हणतो की का मी मध्ये बोलू नको, कारण माझ्यावर अन्याय करणाऱ्या, आरोप करणाऱ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे की त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते आणि त्यांनी त्यासाठी तयार राहावे. आणि मी तर माझी शिक्षा एकट्याने भोगली, मी तर असं म्हटलं नाही का आई मला तुझ्याशिवाय करमत नाही, भीती वाटते, मग त्या ज्याला ती शिक्षा मिळाली त्याने ती एकटी भोगायला नको का. तर अक्षयला शशिकांतचा राग येतो आणि लगेच तो शशिकांतला म्हणत असतो, शशिकांत मुकादम, तुमच्या तोंडातून न्याय आणि हे रूल्स हे असे अनेक असे चांगले शब्द शोभत नाही, तुम्हाला जे काही म्हणायचे ते म्हणू शकता, कारण माझ्या मते तुम्हाला काही एक किंमत नाही आणि मी रमाबरोबर शिक्षा भोगण्यासाठी जाणार म्हणजे जाणार. तर अक्षय रमाला जाण्यासाठी म्हणतो. तर लगेच पार्वती आजी म्हणते की अंगाशी आलं तर नवऱ्याची ढाल कशी बनवायची हे रमाला चांगले जमते आणि ते रमाकडूनच शिकावे. तर शशिकांत लगेच खुश होऊन म्हणतो की करेक्ट, आणि जा अक्षय तिच्यासोबत भोग तिची शिक्षा, असे पार्वती आजी म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो की चल रमा. रमा म्हणते की नाही, यावेळेस मला शिक्षा झाली, मग ती शिक्षा मी एकटीनेच भोगून येईल, तुम्ही प्लीज. आणि अंगलट आल्यावर तुमची बायको पाठीशी लपते असे कोणी म्हटल्यानंतर तुम्हाला आवडेल का. तर अक्षय म्हणतो की रमा म्हणते की आई आजी, मी जर या घरातून गेले तर तुम्ही सर्वात जास्त मला मिस करताल. तर पार्वती आजी म्हणते की मग जा त्या सर्वच क्वार्टरमध्ये राहण्यासाठी. तर रमा म्हणते की ते सुद्धा घरच आहे ना, आणि मी तुम्हाला शब्द देते की त्या घराचे सुद्धा मी नंदनवन करेल. तर शशिकांत म्हणतो की नको तुझा शब्द आम्हाला. तर रमा म्हणते की मी तुमच्याशी नाही बोलत, कारण आमच्या लेकी तुम्हाला तेवढं महत्व नाहीच. तर शशिकांत खुश होऊन रमाला बाय करतो. रमा जायला निघलेली असते. अक्षय म्हणतो की रमा थांब, आणि रमाच्या कपाळाचा मस्त सर्वांसमोर किस घेतो आणि 2 वेण्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर रमा ही खुश होते आणि अक्षय सुद्धा खुश होतो. त्यानंतर पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय थांब, जर तू रमाला फोन करण्याचा प्रयत्न जरी केला आणि तिच्याबरोबर बोलण्याचा सुद्धा, तर तुला सुद्धा शिक्षा ही भोगावी लागेल, आणि तुझी शिक्षा काय असेल याची तुला कल्पना सुद्धा नसेल, कारण वर्षभर तुला रमाला भेटता येणार नाही, हे तू लक्षात ठेव.
अक्षयच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाणी येते आणि रमाच्या डोळ्यामध्ये सुद्धा. तर अक्षय मनात म्हणत बसतो की नियम मोडावे लागले तरी चालेल, पण मी रमाला एकटीला नाही सोडणार. तर त्यानंतर आरती आणि अभि रूममध्ये येतात. तर आरती अभिला म्हणत असते की ही कसली शिक्षा आणि हे खूप चुकीचे आहे, कारण रमा या घरची सून आहे तरी सुद्धा तिला अशी शिक्षा का. अभि म्हणतो की काय करणार आता, आजीपुढे कोण बोलणार आणि त्यांचं काय ते ठरवतील, मला यामध्ये नाही पडायचे. तर आरतीला राग येतो. आरती म्हणते की अभि तू तर रमाला बहीण मानतो, मग असा पळता पाय का घेतो. तर अभि म्हणतो की आरती तू एक विचार कर, आजीनेही रमाला ही शिक्षा का दिली असेल. अभि म्हणतो की काका अरेस्ट झाले आणि हे सर्व रमामुळे, त्यामुळे पार्वती आजी आणि रमा यांच्यामध्ये काही चांगले संबंध नाही, पण शिक्षा ती शिक्षा. मला समजते की शशिकांत मुकदमची खूप चूक होती, पण त्यांना लगेच ही अरेस्ट होण्याची शिक्षा का. घरातले मॅटर आहे ते घरातच मिटवायला नको का. त्यांना तेव्हा शिक्षा झाली तेव्हा तुम्ही सर्वजण त्यात सहमत होते, परंतु पार्वती आजीला एक आई असल्यामुळे ते आवडले नसणार. मग शिक्षा ती शिक्षा आणि न्याय तो न्याय, असे अभि म्हटल्यानंतर आरती चिडते. अभि आणि आरतीमध्ये वाद होतात. तर आरती म्हणत असते की नशीब आपल्यामध्ये बाळ नाही सध्या. तर लगेच आरती म्हणत असते की अभि तुला बोलावे लागेल, म्हणून ती एका टेबलमधून ती फाईल काढते. म्हणजे डॉक्टरांची ती आरतीच्या प्रेग्नन्सीची फाईल असते आणि त्यामध्ये तिने प्रेग्नन्सीची टेस्ट केलेली असते. तर आरती ही प्रेग्नेंट असते याचे रिपोर्ट तिने अभिला दाखवलेले असतात. तर अभि मात्र चकित झालेला असतो. तेव्हा अभि ती फाईल बघून म्हणत असतो की आरती काय प्रेग्नन्सीची टेस्ट. तर आरती काही उत्तर देत नाही. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये रमा ज्या रूममध्ये राहण्यासाठी गेलेली असते, तर तेथील ती साफसफाई करत असते आणि अक्षयचे मात्र सर्व रमाकडे लक्ष असते. रमाच्या हातातून एक भांडे खाली पडते. तर अक्षय लगेच घाईने तेथे येतो. तर रमा म्हणते की आई आजी काय म्हटल्या माहिती आहे ना, तुम्हाला काय शिक्षा देणार, त्यामुळे मला तुमचा कोणताही आधार नको. अक्षयला खूप वाईट वाटते. त्यानंतर रमा ही फरची पुसत असते आणि तेथे रेवा येते. रेवा म्हणते की मुकादम घराला सोडायला खूप इच्छा होती ना, आणि डायरेक्ट तू आता ह्या सर्वच क्वार्टरमध्ये राहण्यासाठी आली आणि आता इथून तू बाहेर कशी जाते ते तू बघतच राहा. तर रमा काही उत्तर देत नाही. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.